एकदम 2 शब्द मस्तपैकी एकदम आम्हाला असं वाटलं की जसं की आम्ही आजींच्या जे पूर्ण लाईफ सायकल तुम्ही जी एक्सप्लेन केलात आम्ही त्या प्रत्येक मोमेंटला जगल्यासारखं वाटलं. त्या म्हणायच्या काय गं बहिणी आज बड्यात वाटता होय होय रस्ता माशाचा वाटता. मग ताई म्हणायचे मी ते बारीवर या मग त्या बारीतून ताई गरम गरम वडे त्या बायकांना पाण्यात गुटाळून द्यायच्या. माझ्या ताईमुळे मी खूप कष्ट केले त्यांच्यासारखं कष्ट कोणीहीच करणार नाही. तो प्रेमाने वागवले कधी नंदेपणाचा चोरा दाखवला नाही. ताईचे सुभाष दुखंडे याच्याशी लग्न झाले. लग्न होऊन त्या भांडूनला राहत होत्या. भांडूनला त्यांची 11 ते 12 माणसं एका कुटुंबात होती. दिवसभर अपार कष्ट करून बोलू नये आता पण रात्री नवऱ्याचा मार खाणे व त्याचा किरकिर सहन करणे खरंच सोपं नव्हतं. नमस्कार सगळ्यांना, मी अर्चना गावकर आणि आजचा व्हिडिओ हा ना एकदम स्पेशल असा. माझी मैत्रीण म्हणजे एक आजी आहे, पण ती आजी कमी आहे माझ्यासाठी मैत्रीण जास्त आहे. आणि ती आजी आहे माझ्या मैत्रिणीची आजी आहे, त्याच्यामुळे ती खास स्पेशल आहे. आणि आज तिचा 75वा वाढदिवस आहे. ही माझी मैत्रीण आहे सायली दुखंडे, जी आजीच्या बड्डेसाठी आलेली आहे मुंबईला. तर सायली, आपण आजीचा बड्डे कुठे साजरा करतोय? आपण आता आहोत भांडूप स्टेशनच्या नजीकच ड्रीम्समध्ये आहोत. तिथे आपल्या आजीचा आज बड्डे साजरा होतोय. तो पण 75वा वाढदिवस. बोलतानाच किती आनंद होतोय. 75वा वाढदिवस सेलिब्रेशन करतोय. आजी तर खुश आहेत, पण त्याच्यापेक्षाही जास्त खुश आम्ही आहोत. आजी येईलच थोड्या वेळात. अमेरिकेहून स्पेशल आत्या आणि तिची मुलं आलेली आहेत स्पेशल बड्डेसाठी. म्हणजे आजीची मुलगी अमेरिकेला राहते. माझी आत्या, एक आत्या इथली आहे, बाकी इतर नातेवाईक आलेच आहेत. बरं, काका आले आहेत? काका काकी सगळे फॅमिली मेंबर आहेत. स्पेशली आजीचे सगळे भाऊ आलेले आहेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे. ओके, चल जाऊ आपण भेटूच. आज आहे 14 एप्रिल, माझ्या आजीचा बड्डे. आज 75वा बड्डे आहे. आणि कोण आजी हे तुम्हाला माहितीच असेल. तिचे बरेचसे व्हिडिओ भरपूर फेमस झालेले आहेत. जी शेतात राबते, काम करते. आणि माझी आजी अजूनसुद्धा एकदम फिट अँड फाईन आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघालच, नसेल बघितलं तर आता व्हिडिओमध्ये बघू शकता. धीरांसाठी, नातवंडांसाठी पिढ्यानपिढ्या मरतच राहावं लागतं ना. बघ माझी आजी बघ, ही आता झाली, मुला झाली, नातवंडा झाली, तरी पण अजून थकलेली का असा काय नाही. थकलेली तरी कामं करता, बसतच नाही एका जागेवर बसतच नाही. आता किती वर्षाच्या होणार तुम्ही? नेक्स्ट इयर 75 वर्षाच्या होणार ना. अशा त्या आजी आहेत, एकमेव आजी. अशा आजी कोणाच्या आहेत का? असतील तर कमेंट मध्ये सांगा. ट्रेन इली आहे, आता आवाज येऊचो नाही. बघा ती ट्रेन इली. थेट कसाल कार्लेवाडी मुळा, कसालगुडा सौंदर्य. कसालगुडा सौंदर्य. आमची आजी आहे ना, ही आजी सायलीची आजी आहे. खरं तर त्या अमेरिकेत रिटर्न आहेत. एकट्या गेल्या नाही, एकट्या आल्या का एकट्या गेल्या ना. विचार आजीला, विचार ना. तो घे ना एक्सपिरियन्स आजीचा. विचार आजीचा एक्सपिरियन्स कसा होता? हे आमची आजी आहे. आजी, तुमचा अमेरिका रिटर्न जो अनुभव आहे तो प्लीज सांगता का आम्हाला? मालवणीच सांगलास तरी चला ना. चल. आजी शुद्ध मराठी सुद्धा बोलते आणि मालवणी सुद्धा बोलते, समजलं? आजीसाठी हे स्पेशल दिवे बनवलेले आहेत. अच्छा, आत्यांनी कसे बनवले ते? जे आहे ते बाहेरची बाजू आहे ते खजूर आहे आणि आतमधलं फिलिंग हे तूप जे आहे ते काजू पावडरचा मावा बनवलेला आहे. आणि ही जी ज्योत आहे ती बदामाची काडी आहे. अच्छा. आणि हे पेटवण्यासाठी पिठाचे दिवे हे खाता येतील असे दिवे. पेटवल्यानंतर ते आपण खाऊ शकतो. आपण पिठाचे दिवे 75 केले तर सगळे वाया जातात. म्हणून फक्त 5 पिठाचे दिवे केले आणि 70 दिवे हे खजुराचे खाता येतात. पण छान गेलात. मध्ये घाल. मागे 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 बघत
पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई बोल बोबडे शिकवीत सारे बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखवते ती आई पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई हे चला सगळ्या तर आजी, आज तुझ्या बर्थडे निमित्त एक छोटीशी कविता. तर बरं, मी हर्षलची फ्रेंड आहे आणि माझी दोन्ही आजी तर नाही आहेत, बट त्या 75व्या वर्षी असं पदार्पण केलं सुद्धा मला पण इतकाच आनंद झाला असं जेवढा आज होतोय. सो माझी आजी हीच आहे आणि त्यासाठी मी एक कविता प्रस्तुत करते. माझ्या जीवनाची सावली, माझ्या जीवनाची सावली, माय तू माझी मिठू माऊली, माय तू माझी मिठू माऊली. काबाड कष्ट केलेस अतोनात, काबाड कष्ट केले अतोनात, भरविण्या मला तू सुखाचा घास, भरविण्या मला तू सुखाचा घास. केलीस माझ्यावर तू अतूट माया, केलीस माझ्यावर तू अतूट माया, जशी एखाद्या वटवृक्षाची छाया, जशी एखाद्या वटवृक्षाची छाया. माझ्या जीवनाची सावली झालीस तू, माई तू माझी मिठू माऊली झालीस तू. असे आई तुला 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि आय एम व्हेरी शुअर की प्रत्येकाच्या मनात अशा भावना नक्कीच असतील आणि मला असं खूप वाटतं की आजी ऑलरेडी खूप इमोशनल झाले. आजी तू रडू नकोस, आम्हाला तुझ्या चेहऱ्यावर ते निरंतर स्माईल बघायचं आहे आणि तुझ्या सगळ्या नातवंडांनी आणि सगळ्या मुलांनी मिळून खूपच एफर्ट्स घेऊन थोडा माझा मराठी सांभाळून घ्या. थोडंसं म्हणजे काय म्हणता येईल, आपल्याला जे मनापासून बोलावंसं वाटतंय, आपल्याला नेहमी असे ओकेशन्स मिळत नाहीत किंवा असं प्लॅटफॉर्म मिळत नाही जिकडे आपण असं प्रेम व्यक्त करू शकतो. 2 शब्द प्रेमाचे आपल्या मनातले जर कोणाला बोलायचे असतील तर कृपया प्लॅटफॉर्मवर यावं इथे आणि बोलावं. त्या अगोदर आपण आजीसाठी जे औक्षणाचं ताट तयार केलं आहे त्याचं आपण औक्षण करून घेऊ. पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई बोल बोबडे शिकवीत सारे बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखवते ती आई पुसते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई हेच लागता सगळ्यात आधी ओठी उमटते ती आई जखमेवरली हुंकर होते दयेचा जी सागर होते
बरसते पाणी डोळ्यांमधले आऊट द जोश, आऊट द जोश. गणपती बाप्पा जय मूर्ती. आता कशी कार्यक्रमाला सुरुवात झाली बरं. तर आता मी माईक हँडओव्हर करते जास्त वेळ न घालवता. आणि आता आई तुला स्पेशल फील करायसाठी सगळ्यात पहिले तुझी लाडकी लेक स्टार्ट करते आहे. मुळात हे भाषणच नाहीये, माझ्या मनातील भावनांना करून दिलेली वाट आहे, त्यामुळे जरा सांभाळून घ्या. ओके, तर मी लिहून आणलंय, मला आईच्या वेळेला बोलता येणार नाही म्हणून. ओके, नमस्कार सगळ्यांना. माझं भाग्य समजते की मला आजचा दिवस साजरा करायला मिळाला. आई माझ्या जीवनात प्रत्येक वेळी खंबीरपणे उभी राहिली. लहानपणी तू अभ्यास कर, मी करते का असं म्हणायचे. त्यामुळेच माझं शिक्षण झालं आणि मी माझं करिअर करू शकले. आणि आज मी आर्थिक सुबत्तेमध्ये आहे, ते सर्व काही आईमुळे. आईने मला जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात सामोरं जायला शिकवलं. लहानपणापासून घरकामाची सवय लावली, त्यामुळे मी माझा संसार उत्तम रीतीने करू शकले. माझ्या आईने अतिशय कष्टाचे आणि हलाखीचे जीवन व्यतीत केले आहे. त्याची जर मुलांना शक्यतोवर लागू नये याची पुरेपूर काळजी ती घेत होती. स्वतः जास्त कष्ट करून आम्हाला अभ्यासाला वेळ देत होती. दिवसभर अपार कष्ट करून बोलू नये आता, पण रात्री नवऱ्याचा मार खाणे व त्याचा किरकिर सहन करणे खरंच सोपं नव्हतं. आमच्या संघर्षमय काळात आम्हाला सर्व मामा मामी मावशी यांनी आर्थिक आणि मानसिक जो आधार दिला त्याचे मोल कशात करू शकत नाही. तुमच्या उपकारातच आम्हाला राहू दे. घासातला घास काढून देणं म्हणजे काय हे माझ्या मामा मामींकडूनच मी शिकले. सर्व मामा मिळून जे पैसे देत होतात, मोठी मामी गुलाबजाम भाजी, मुख्य म्हणजे फ्लावरची भाजी तेव्हा मिळत नव्हती आम्हाला, अशा छोट्या मोठ्या गोष्टी पाठवायची. त्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. त्याची सर आता नाही यायची. तसेच इतरही नातेवाईक आणि आप्तेष्टांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आम्हाला साथ दिली, त्यांचेही आभार. माझ्या आईने संपत्ती नाही कमावली, पण आज जे तुम्ही मोठ्या संख्येने हजर आहात तीच तिची संपत्ती. आईकडे कोणतीही व्यक्ती येऊ दे, ती तिला प्रेमाने खायला घातल्याशिवाय पाठवणारच नाही. आणि ती व्यक्ती मी पुन्हाही नाही आजी असं म्हटल्याशिवाय परत जात नाही, असा तिचा स्वभाव. दुसरं म्हणजे ती आतून कितीही दुःखी असू दे, पण चेहऱ्यावर किंवा समोरच्याला ती आपलं दुःख दाखवणार नाही. आपली लढाई आपणच जिंकायची, लढायची, हे तिचं तत्व. तसेच समोरचा कितीही वाईट वागला तरी आपण चांगलंच वागायचं, हे तिने मला दिलेली शिकवण. आई कधीही जरी फिरायला निघाली तरी ते आठवणीने सांगणार की तिला काहीतरी पैसे दे. आणि जे दादा पण अजूनपर्यंत जपलंय ना 80व्या वर्षात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. एवढं आजकालच्या याचा कशी भावना मिळत नाही आणि ते खरंच मला सगळ्यांचं खूप हे होतं. त्यामुळे माझ्या आईच्या उर्वरित आयुष्य निरोगी जाऊ दे अशा आशीर्वादाची मागणी तुमच्याकडे मी करते आणि माझे मनोगत संपवते. धन्यवाद. सो सुकृता, प्रतीक्षा, दोन नाव आहेत. आईच्या बड्डीसाठी तुम्ही सगळेजण आलात, म्हणजे सगळ्यांचे तुमचे स्वागत, तुमचे धन्यवाद तुम्हाला. आणि स्पेशली माझ्या बहिणीचे, भाऊजींचे, हर्षलचे, त्या लोकांनी सगळं खूप आनंदाने आणि ती उत्साहाने सगळं गेलं. पण आम्ही ठरवलं होतं बड्डे करायचा, पण काही कारणाने ते नाही झाला. पण ह्यावर्षी तो झाला फक्त सगळ्यांच्या साथीमुळे. बस मला अजून नाही काय. नमस्कार, मी सई दोगंडे, सगळ्यात लहान मुलगा आईचा. आई हा असंही असेल, सगळ्यात लाडका पण होतो. आई या शब्दातच एवढे जोर आहे ना की आपण त्यांच्या ज्या काय भावना आहे आपण आईबद्दल त्या आपण व्यक्तच करू शकतो. असा त्या आईचा एक आईच्या शब्दातच असा जोर आहे. मुळात आईने जे आम्हाला लहानाचं काय मोठं केलं ना, ते भरपूर कष्ट 3-4 किलोमीटर चालून 20-25 रुपयाची 5-6 रुपयाची जेव्हा एक दिवसाला रोज मिळायचा, असं करून तिने ते कष्ट केले ना, ते कष्टाचं पांग आम्ही कधीच नाही घेऊ शकतो. असं ॲक्च्युली असं बोलणं आहे ना, पण मनात शेवटी ते असतं एक व्यक्त करण्याचं, म्हणून मी सगळ्यांसमोर तुम्हाला व्यक्त करतोय. भरपूर कष्ट केले तिने
कधी आम्हाला असं दुखवण्याचा कधीच तिने हे नाही केला. भावंडांना सगळ्यांना सांभाळून घेतलं. असंच एकच मुलगा माझा लाडका नाही किंवा मुलगी लाडका नाही, सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेतलं. बस मी एवढंच व्यक्त करतो. सगळेजण तुम्ही आलात, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. बस नमस्कार. तळपायात काटे चेहऱ्यावर बसू, तळपायात काटे चेहऱ्यावर बसू, तोंडावर मात्र नाही जखमेची एकही खूण. आयुष्याच्या लढाईचे तुला 10 पैकी 10 गुण. मनातल्या इच्छा मनातच गिळल्यास बघणार तर मनीच्या आयुष्यात सुखच सुख. आयुष्याच्या लढाईचे तुला 10 पैकी 10 गुण. घरात सतत कोणी सोयरा तर कधी पाहुणा, कळलंच नाही कधी चुलीवर तयार झाला जाळीदार भावना. आयुष्याच्या लढाईचे तुला 10 पैकी 10 गुण. मुलगी ते आजी या प्रवासादरम्यानची सर्व नाती मनसोक्त जगलीस. आता तूच सांग, स्वतःसाठी कधी जगलीस? सुखाची अर्धवट घागर आता मुली भरून काढतायत, सुखाची अर्धवट घागर आता मुली भरून काढतायत. तुझ्या मुलांनाही मातृप्रेमाचे 10 पैकी 10 गुण. धन्यवाद. उपस्थित माझे सगळे पाहुणे मंडळी, माझी सगळ्या घरातली माझे कुटुंब, माझं तसेच मधू काकावर माझे चुलत नंदा पण आली आहे, माझे वीर आले आहेत. सगळ्यांना माझा खूप 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 नमस्कार. मी आता ताईंबद्दल फक्त 4 शब्द सांगणार आहे, ते पण किती थोडक्यात आहे, खूप पण थोडक्यात मी आता सांगणार आहे. माझ्या ताईला 75 वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल त्यांना माझ्या कुटुंबाकडून माझ्याकडून खूप खूप आभारभर शुभेच्छा. त्यांना रामेश्वर कृपेने दीर्घ आयुष्य मिळो हीच माझी प्रतिष्ठा. ताईंचा अमृत महोत्सव त्यांच्या जावयांनी मुलांनी नातवंडांनी मुलींनी खूप छान प्रकारे साजरा केला. त्यांच्यासाठी आम्ही एका जोरदार टाळ्या उठवते. माझ्या ताई एकूण 8 भावंडे, 6 भाऊ आणि 2 बहिणी. 6 भाऊ आणि 2 बहिणी. माझ्या दोन्ही नंदाने आम्हाला 6 भावताना प्रेमाने वागवले. कधी नंदेपणाचा तोरा दाखवला नाही. खूप प्रेमाने वागतात आमच्याशी, अजूनही कधी बहिणीप्रमाणे वागत असतात. ताईचे सुभाष दुकाटे यांच्याशी लग्न झाले. लग्न होऊन त्या भांडुपला राहत होत्या. भांडुपला त्यांची 11 ते 12 माणसं एका कुटुंबात होती. ते बघायला एक बायो म्हणून एक आई आले आणि माहिती नाही, पण ती होती. तिला माहिती आहे मोठं एवढं कुटुंब होत होते. पण ताई कधी डगमगल्या नाही. नुसत्या सर्वांशी हसत खेळत, सर्वांचं कोणाला हवं कोणाला नको, आणि भाऊजींच्या खांद्याला खांदा देऊन संसाराची चाके आपली रथ ते ओढत होत्या. भाऊजी असताना चिमणी व सचिनच्या दोघांची लग्न केली. त्यांचे निधन झाले. पण ही माऊली डगमगली नाही. खंबीरपणे उभी राहून दोन्ही मुलांना बरोबर घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सांगितले. पहिली 2 मुलांची लग्न पण झालेलीच होती. पूर्वी 35-40 वर्षापूर्वी कोण नव्हते. तो एक पोस्टर कार्ड, फक्त तुषारीचा पोस्टर कार्ड होतं. त्याच्यावर आमची ताईंचा आणि आमचा व्यवहार असायचा. तुषारी आम्ही फक्त एका कार्डावर काढायचो. आता ती माझ्या पोस्ट कार्ड फोनमध्ये नाही आहे, जी पोस्ट कार्डामध्ये होती ती माझ्या आता त्याच्यात नाही. माझी 2 महिन्याला एका महिन्यात ताईची 2 पत्रे आणि माझी 2 पत्रे. एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी पडली की ताई म्हणायची, वहिनी आता तू कधी येणार गं? मग मी सांगायची, ताई आम्ही अमुक तारीखला येणार. मग ताईंची गमत सुरू. आंबे पिकट ठेव, चारोळी गोळा कर, फणस गोळा करून ठेव, आंबे पिकट ठेव व फणस गोळा कर. केळीच्या अख्ख्या घडाला चुना लावून ठेवायच्या. कशाला? आम्हाला लगेच पिकलेलं केळी मिळण्यासाठी. ताईंच्या त्या मुलांचं प्रेम पाहून मन भरून यायचं. आम्ही जवळजवळ 7-8 माणसं गाठवायचो, ताईकडे जायचो. माझे पुतणे पण असायचे. सर्व येणार म्हणून ताई कोंबडी, वडे, वजरी, कैरीचे सार एकदम सुंदर माझ्यासाठी हाळात कुबे पकडून आणायची आणि त्याचं तिकलं बनवायचे. हा काय तिकलं ते, अजून माझ्या तोंडाला पाणी सुटते. वजरी एवढी छान बनवतात. माझ्या नवऱ्याला बाहेरून हॉटेलमध्ये मुलांनी आणली की साहेब ही बरोबर नाही, माझी रजतताई छान बनवते, आता आणू नका, असलं काय आणायचं नाही. कोंबडी वडे करताना वाडीतल्या एका नदीतून कपडे धुताना रस्त्यावरून जायच्या. त्या म्हणायच्या
म्हणायच्या काय ग बहिणी आज बड्यात वाटता होय होय रस्त्यावर वास येता वाटता मग नाही ताई म्हणायचे इथे बारीवर या मग त्या बारीतून ताई गरम गरम वडे त्या बायकांना पाण्यात दुटाळून द्यायच्या माझ्या ताईंनी मी खूप कष्ट केले त्यांच्यासारखं कष्ट कोणीहीच करणार नाही तिचे कुणकेश्वरला जाताना मोठा ऍक्सिडेंट झाला हॉस्पिटलला होत्या डोक्याला त्यांच्या मार लागलेला हे आम्हाला मधु काका बोलले आम्हाला पण माहित नव्हतं पण सर्व मुलांची संकटे घेऊन त्या कष्टाचे त्यांनी खूप अगदी कष्टाचे हालात दिवस काढून जगत होत्या पण एका भावाला किंवा बहिणीला मला असं होत नाही किंवा मला काही नाही मला मदत करा कधी एका शब्दाने चकार शब्द बोलली नाही तिने कोणाकडेच कधी काही अपेक्षा ठेवली नाही अशी कष्ट करून करून भात कापणे गुरांना चारा घालणे नाचणे लावणे परवा पेरणे भाजीपाला करणे केळी लावणे ही सर्व कामे केली अनाथांची माय सिंधुताई सकपाळ जशी होती तशीच माझी ताई आहे पण त्यांच्या कष्टाचे पण त्यांच्या दोन्ही मुली व जावयांनी खूप चांगल्या प्रकारे फेडले तिला सर्व देवालय तीर्थक्षेत्रे तिरुपती बालाजी मुन्नार केळर गिरनार सगळी काही शिल्लक ठेवले नाही दुसऱ्या मुलीने अमेरिकेला नेऊन तिला सर्व फिरवले अजून फिरवायचे होते पण ताईला नातू आजारी पडला त्यांनी घालमेल करून त्यांची घालमेल सुरू झाली अरे माझ्या नातवाला बरं नाही हे सुकृता लवकर माझी सोय कर मला गावाला जाऊ दे आणि सुकृताने त्यांची तिकीट काढून त्यांना आईला एकटी गाडीने तो प्रवास करून गावाला आला तिथे त्या डायरेक्ट हॉस्पिटलला गावाला गेलो आता मुलाला बघून शांत झाला पुढच्या आयुष्यात तुमच्यासाठी जगा बस झाली आता 75 वर्षात मुला नातवासाठी जगला आता तुमच्यासाठी जगा आणि आता जसा अमृत महोत्सव मुलांनी केला तसा त्यांचा स्वर्ग महोत्सव पण सर्वांनी करा मी नसेल पण या सगळ्यांना तुम्ही बोलवा आणि जाता जाता मी एक सांगते मुलांसाठी यांच्या आता माझ्या सगळ्या ताई माझ्या सर्व कामावर आम्ही सगळं एकोप्याने एका धाग्यात बांधलेले आहोत तशा आता तुम्ही ज्या मागच्या पिढ्या आहात त्या पण तुम्ही एकोप्याने सगळ्यात चांगल्या एकमेकींचा फोन करून चौकशी करा नंदाची चौकशी करा माझ्या सुनानी नंदाची सुनाची चौकशी करा एवढं सांगतो आता मामीने जे माझ्या मावशीचं कौतुक केलं आहे आणि त्या सर्व कौतुकास स्वतः मामी पण पात्र आहे तिने पण खूप कामात कष्ट केले आहे हा धन्यवाद हा मामी थँक्यू का कसं एकदम मालवणी माणसासारखं बोलला मस्त एकदम 2 शब्द मस्तपैकी एकदम आम्हाला असं वाटलं की जसं की आम्ही आजींच्या जे पूर्ण लाईफ सायकल तुम्ही जी एक्सप्लेन केल्यात आम्ही त्या प्रत्येक मोमेंटला जगल्यासारखं वाटलं म्हणजे आम्ही आजींना समजा आता ओळखत जरी असलो तरी आजच्या तुमच्या या भाषणाने असं वाटलं की आम्ही त्या काळात गेलो किंवा त्यांनी जे काही त्यांच्या लाईफ सायकल मध्ये केलं असेल त्याचा आम्ही एक पार्ट झालो तुमचं खूप खूप मनापासून आभार आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आईचं वर्णन करायचं एकच वाक्यात करता येईल आईच्या पूर्ण आयुष्याचं वर्णन म्हणजे कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचित् हे वाक्य आई कधी लक्षात आईला निरामय आरोग्य लाभो खूप खूप शुभेच्छा
पाहिजे, जे आवडलं असेल या गोष्टीबद्दलचं थोडं शब्दात सांगतो. सगळ्यांनी प्लीज शांत व्हा, थोडंसं आजीचा आवाज येऊन देत. वटेकर हिअर यू गो. आणि माझ्यासाठी खूप खूप मेहनत आहे. त्यामुळे कसं मला भरून आलंय. असंच माझ्या मुलांनी हे करून असंच प्रेम आपल्यावर करून द्यावं. शुभेच्छा. जी अत्यंत भावनिक झाली आहे, त्यामुळे जास्त शब्द बोलत नाहीयेत, पण ते अश्रू सगळं काही सांगून जात आहेत.